आज आपण वैजूबाबा वडगाव येथे डाळिंबच्या प्लॉटवर आलेलो आहे. तर डाळिंब बागेत सर्व शेतकऱ्यांना पहिली जी गोष्ट महत्वाची असते पाणी फोडल्याच्या नंतर ती म्हणजे चौकी अवस्था. आणि ती चौकी अवस्था एकदम व्यवस्थितरित्या निघण्यासाठी, तसेच प्रत्येक झाडाच्या फांदीतनं खोडापासून तर शेंड्यापर्यंत पेन्सिल काडी असो, रिफिल काडी असो किंवा जाड काडी असो, प्रत्येक चौकीचे व्यवस्थितरित्या डोळे फुगवून त्याच्यामधनं एकसारखी चौकी, एक समान चौकी आणि एकदम हिरवीगार चौकी निघण्यासाठी आपण पहिलं प्रोडक्ट जे रिकमेंड करतो सर्व शेतकऱ्यांना ते आहे बावस्कर टेक्नॉलॉजीचं प्रिझम आणि जर्मिनेटर. तर प्रिझम आणि जर्मिनेटरचा आपल्याला 200 लिटर पाण्यासाठी 1 लिटरचा वापर करायचा आहे. म्हणजे प्रिझम तुम्हाला 1 लिटर पाण्यासाठी 5 ml घ्यायचे आणि जर्मिनेटर देखील 1 लिटर पाण्यासाठी 5 ml घ्यायचे. म्हणजे 200 लिटरला प्रिझम 1 लिटर आणि जर्मिनेटर 1 लिटर हे दोन्ही एकत्रित मिक्स करून त्याचा आपल्याला स्प्रे घ्यायचा. आपण इथ्रिल मारल्याच्या नंतर झाडाची पूर्ण पानगळ झालेली असते आणि त्याच्यानंतर झाड अशा पद्धतीनं पूर्ण मोकळं असतं. त्याच्यानंतर आपण देतो पहिलं पाणी आता उन्हाळ्यामध्ये देताना आपण उन्हाळ्याच्या बहारला कमीत कमी 5-6 घंटे, 7 घंटे, 8 घंटे जमिनीच्या कंडिशननुसार पाणी देतो. ते पाणी दिल्याच्या नंतर म्हणजे झाडाला पहिलं पाणी सोडल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी लगेचच प्रिझम आणि जर्मिनेटरची सगळ्या शेतकऱ्यांनी कंपल्सरी फवारणी करायची. ती फवारणी केल्यानंतर एक समान तुम्हाला प्रत्येक काडीचे डोळे फुगलेले दिसतील आणि त्याच्यातनं एक समान चौकी बाहेर निघलेली दिसतील. त्याचा फायदा असा होतो की कळी निघण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीची मदत होते. म्हणून एकच ऑप्शन आहे आपल्याला काडीवर मारण्यासाठी प्रिझम आणि जर्मिनेटरचा. सर्व शेतकऱ्यांनी जरूर वापरायचं.